हॅलो फ्रेंड्स, दीपूस क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही बनवत आहे वर्षभर टिकणार आहे कैरीचं लोणचं. तर बघा, हे सगळं मसाला आहे. मोहरी, जिरा, मेथी, मीठ, सगळं मसाला हे बघा असं मिक्स करत आहेत. ही कैरी आहे. चला, हे मिक्स करत आहे. आणि हळद आणि थोडं आहे बघा खायचं चुन्ना असताना ते पण ह्याच्यात घालायचं. तर मग हे लोणचं वर्षभर खूप छान टिकतंय. ह्याला आता खूप छान मिक्स करावं लागतंय. हे बघा असं मस्त मिक्स करत आहे 2 भांड्यामध्ये घेऊन. हे बघा आता मस्त हे मिक्स करून ठेवलेलं आहे. ह्याला 2 दिवस असंच ठेवायचं आहे. मग आणि हे उद्या एकदा त्याला मिक्स करावं लागतंय. तर मग उद्या बघू आता आपण हे कसं मिक्स होतं आहे, छान होतं आहे. तर हे उरलेला मसाला हे डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे आजच. अजून हे बघा इकडं सगळं स्वयंपाक पण झालेलं आहे. हे आलू टमाट्याची रस्सा भाजी आहे. इकडे वरण आहे. हे कांद्याची चटणी आहे आणि पोळ्या आहेत. अजून इकडे भात आहे. हे बघा, हे लोणचं ना वर्षभर छान टिकतंय. हे खूप छान लोणचं होतं आहे ह्याचं. आता ह्याच्यामध्ये तेलाची फोडणी नाही घालायची. आपल्याला जसं लागतं तसं आपण तेलाची फोडणी घालून घ्यायची याला. तर बघा, हे वर्षभर टिकणारा लोणचंची रेसिपी आहे. तुम्हाला जर हे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अजून अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीसाठी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून मला कमेंट्स करून सांगू शकता तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे. हे वर्षभर टिकणारा लोणचं आहे. हे 50 आंब्याचं लोणचं आहे. हे वर्षभर खूप छान टिकतं. ह्याच्यामध्ये मसाला खूप छान घालावं लागतं. मीठ, तिखट, याला मसाला खूप लागतं. अजून बघा इकडे देवपूजा पण झालेली आहे. मस्त असे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे, अधिक मास आहे म्हणून. हे बघा, श्रीकृष्णाची पूजा पण झालेली आहे. 33 गायचे पावलं काढलेले आहे. तुपाचा दिवा लावलेला आहे. असं माझं डेली रुटीन आहे. तुमचं डेली रुटीन कसं आहे तुम्ही सांगा. चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. ते माझे पप्पा कसे पेपर वाचत बसलेत. इकडे माझा बहिणीचा मुलगा पण आलेली आहे गावानं. तो पण असं मस्ती करत आहे. हां, चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय कर रे शौर्या. बाय.